Hello students, in our previous lectures we have already studied about cryptograms. For your reminder, I again tell you the meaning of cryptograms. The word cryptos means hidden and the gamin means to marry. Clearly it means hidden reproduction because the sexual characters of these category of plants are very inconspicuous. म्हणजे ते फार लपलेले असतात, सुस्पष्ट दिसत नाही, म्हणून त्यांना आपण हिडन रिप्रोडक्शन असं म्हणतो. त्याचप्रमाणे आपण क्रिप्टोगॅम्सला लोअर प्लांट्स पण म्हटलं आहे किंवा असे ऑर्गॅनिझम ज्यांचे कॅरेक्टर्स प्लांटसारखे दिसतात. तर याच क्रिप्टोगॅम्सचा करिता आपण जे पुढचं बघणार आहोत स्टडी, तो पुढचा स्टडी बघा. क्रिप्टोगॅम्स याचे डिव्हिजन आपण 3 कॅटेगरीमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. डिव्हिजन ऑफ क्रिप्टोगॅम्स आर इन फर्स्ट कॅटेगरी काय आहे? थॅलोफायटा. ओके, फर्स्ट कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी आपण पाहिली होती ब्रायोफायटा अँड आपण थर्ड कॅटेगरी पाहिली होती टेरिडोफायटा. ओके, आपण हे 3 डिव्हिजन्स पाहिले होते. त्यातल्या पहिल्या डिव्हिजन्सबद्दल आपल्या बुकमध्ये जी माहिती दिली आहे ती आपण अंडरस्टँड करूया. बघा, डिव्हिजन थॅलोफायटा. डिव्हिजन थॅलोफायटा. सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस थॅलोफायटा. Okay, characteristics of the thallophytes. These plants grow mainly in water. पहिला कॅरेक्टर काय म्हणता येईल? ग्रो मेनली इन वॉटर. हे जे झाडं असतात किंवा प्लांट्स आहेत हे मुख्यतः वाढण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते. दे नीड वॉटर for their development and growth. These groups of plants which do not have specific parts like roots, stem and leaves. आता यांना आपण थॅलोफाइट्स का म्हणतोय? याच्या आधी पण आपण ह्या वर्ड्स बघितला होता. द वर्ड थॅलोफायटा include the thallus. Thallus means what? Simple plant body. Simple plant body. What is simple plant body? मग simple plant body म्हणजे काय? अशी body, the body which do not have differentiation like root, stem, leaves and more properly you can say flower. यांच्या बॉडीचं विभाजन या मुख्य झाडांचे जे भाग असतात, पार्ट्स ऑफ प्लांट तुम्ही लहानपणी शिकलेले आहात, तर हे रूट, स्टेम, लीव्ज आणि फ्लावर हे त्यांच्यामध्ये स्पष्ट दिसून येत नाही, म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय? सिंपल प्लांट बॉडी. बट असं जरी असलं, जरी त्यांच्याकडे प्रॉपर रूट, स्टेम, लीव्ज आणि फ्लावर असं डिफरन्सिएशन नसलं तरी सुद्धा दे आर ऑटोट्रॉफिक. ऑटो मीन्स सेल्फ, ज्याला तुम्ही म्हणता स्वयं, अँड ट्रॉफिक मीन्स पोषण म्हणजे न्यूट्रिशन. असे वनस्पती जे स्वतःचं पोषण स्वतः करतात त्यांना काय म्हणतो आपण? ऑटोट्रॉपिक. का बरं ते ऑटोट्रॉपिक आहे? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल. ओके, वनस्पती आणि प्लांट जर काही वेगळे वाटतात आपल्याला तर केवळ या कॅरेक्टरमुळे. प्लांट सेल हॅज क्लोरोप्लास्ट
अँड दीज आर द क्लोरोफिल पिगमेंट्स विच आर प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. तर याच्यामुळे ते ऑटोट्रॉफिक आहेत. क्लोरोफिल असल्यामुळे वनस्पती स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, तुम्हाला ही प्रोसेस पण माहिती आहे, फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट अँड सिंथेसिस मीन्स तयार करणे. प्रकाशाच्या सानिध्यात स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना आपण ऑटोट्रॉफिक प्लांट अँड द न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन असं म्हणतो. नेक्स्ट बघा, जसं ते वॉटरमध्ये ग्रो होतात किंवा त्यांना राहण्यासाठी पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे तुम्हाला हे झाडं परत कुठे आढळतील? दे आर युजली फाउंड इन मॉइस्ट म्हणजे ओलसर जमीन किंवा वेट म्हणजे पूर्ण पाण्याने आच्छादलेली असेल तशी वेट प्लेसेस. तुम्हाला हे वनस्पती पाण्यामध्ये पण मिळतील किंवा खूप अशी जमीन जी पाण्याने खूप भरलेली आहे त्याच्यातही मिळतील किंवा त्या ओलसर जमिनीवर पण ह्या वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील. तर पुढचे कॅरेक्टर बघा. नेक्स्ट कॅरेक्टर इज दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ. असं का बरं होतंय बघा, यांच्याकडे ट्रू रूट्स पण नाही आहे. त्यातल्या त्यात त्यांच्याकडे वस्क्युलर टिश्यू पण नाही आहेत. वस्क्युलर टिश्यू मध्ये कोण कोण येतं? एक झायलम आहे जे पाणी कंडक्ट करतं, वॉटर कंडक्शन करतं, अँड फ्लोएम आहेत, जे फूड कंडक्शन करतं. ओके, हे दोनही त्यांच्याकडे नाही आहे. दे डू नॉट हॅव ट्रू रूट्स अँड वस्क्युलर टिश्यू. या कॅरेक्टरमुळे काय होतं की त्यांना जरी त्यांच्याकडे वस्क्युलर टिश्यू नाही आहे किंवा ट्रू रूट्स नाही आहे, जर रूट्स असते तर त्यांना पाणी ॲब्सॉर्ब करता आलं असतं, वस्क्युलर टिश्यू असतं तर त्यांना त्या ट्रान्सपोर्ट करता आलं असतं. पण दोन्ही सिस्टीम नसल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम काय होतो? जरी अशी सिच्युएशन आहे की वस्क्युलर टिश्यू नाही आहे, ट्रू रूट्स नाही आहे, तरीसुद्धा त्यांना ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर तर करावंच लागेल. जगतील कसे मग? ते ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर पण करावं लागेल आणि त्याचसोबत मिनरल्स पण त्यांना ट्रान्सपोर्ट करावे लागतील. ओके, याची फार गरज असते वनस्पतीला. हे पाणी, हे अन्न ते कसं ट्रान्सपोर्ट करतील? म्हणून ते तुम्हाला हेन्स दे आर, म्हणूनच ते तुम्हाला कुठे दिसतात? फाउंड इन मॉइस्ट और वेट प्लेसेस. मग का बरं ते मॉइस्ट आणि वेट प्लेसेसमध्ये का आढळतात किंवा तिथे ते का सापडतात आपल्याला? जरी त्यांच्याकडे रूट्स नाही आहेत खरे आणि जरी त्यांच्याकडे वस्क्युलर सिस्टीम नाही आहे, म्हणजे झायलम फॉर वॉटर कंडक्शन पण नाही आहे आणि फ्लोएम फॉर फूड कंडक्शन पण नाही आहे, अशी सिच्युएशन असून सुद्धा त्यांना ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर आणि मिनरल करणं जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. हा पर्पज सॉल्व करायचा आहे त्यांना, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल. हा पर्पज सॉल्व करण्यासाठी तुम्हाला ते कायम कुठे सापडतात? मॉइस्ट ऑर वेट प्लेसेस. जरी त्यांच्याकडे सिस्टीम नसली तरी त्यांनी त्यांचा मार्ग कसा शोधलाय की ते तुम्हाला मॉइस्ट आणि वेट प्लेसेसमध्ये मिळतात. माझ्या पुढचं कॅरेक्टर बघा. आत्ताच मी म्हटलं की ते ऑटोट्रॉफिक इन नेचर आहेत, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात. बघा, जरी ते ऑटोट्रॉफिक असले, ओके, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, दे आर ऑटोट्रॉफिक इन नेचर. ओके, मॅक्सिमम ऑटोट्रॉफिक इन नेचर आहेत, बट काही मेंबर्स असे आहेत बघा, बट फ्यू मेंबर्स लाईक
फंगी. बघा, ऑटोट्रॉफिक नेचर आहेत, परंतु काही मेंबर्स असे आहेत जसं की फंगी, काही लोक त्याला फंजाय पण म्हणतात, की हे मात्र ऑटोट्रॉफिक नाही आहे. बिकॉज दीज ग्रुप ऑफ प्लांट्स और ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव क्लोरोफिल. सो दीज मेंबर्स डिपेंडंट ऑन अदर सोर्स ऑफ फूड. म्हणून फ्यू मेंबर्स लाईक फंगी आर डिपेंडंट ऑन अदर, दुसऱ्यांवर ते अवलंबून असतात. फॉर व्हॉट? फूड. अन्नासाठी ते दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. बट मॅक्सिमम आर ऑटोट्रॉफिक इन नेचर. ओके, बघा, यांच्याकडे साठवलेलं अन्न असतं ज्याला आपण म्हणतो रिझर्व. रिझर्व म्हणजे काय? साठवलेलं, राखीव. फूड इज जनरली, the reserve food is generally starch. ओके, त्यांचं साठवलेलं अन्न काय असतं? स्टार्च असतं. आता हे स्टार्चचं कसं होणार आहे बघा. ज्यावेळेला ते फोटोसिंथेसिस करतात, बघा, आफ्टर फोटोसिंथेसिस. आता तुम्हाला फोटोसिंथेसिस मधला पहिला प्रॉडक्ट तर माहितीच आहे, दॅट इज व्हॉट? ग्लुकोज. आफ्टर फोटोसिंथेसिस ग्लुकोज तयार होतो. मी आताच म्हटलं, ग्लुकोज इज प्रोड्यूस, राईट. पहिलाच प्रॉडक्ट असतो ग्लुकोज. आणि मी या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की फोटो मीन्स व्हॉट? लाईट. आणि प्रकाशाच्या सानिध्यात जी प्रक्रिया वनस्पती करतात त्यातून जे पहिला प्रॉडक्ट तयार होतो ग्लुकोज. म्हणून इथे या फोटोसिंथेसिसला जो आपण फोटो म्हणजे प्रकाश वापरतो त्याला आपण सोलार एनर्जी म्हटलं होतं. आणि हा ग्लुकोज इथे तयार झाला, दॅट इज आर केमिकल एनर्जी. सो हिअर यू कॅन सी द क्लिअरली कन्व्हर्शन ऑफ सोलार एनर्जी इनटू केमिकल एनर्जी. दॅट केमिकल एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ फूड. सो आफ्टर फोटोसिंथेसिस ग्लुकोज इज प्रोड्यूस, तो तयार होतो आणि लगेच तो वापरला जातो. अँड कन्झ्युम्ड. कन्झ्युम म्हणजे काय? वापरला जाणे. वनस्पती त्याला वापरतात, जवळपास जास्तीत जास्त ते वापरतात, ऑलमोस्ट, आणि तात्काळ वापरतात. इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे काय? तात्काळ, लगेच ते वापरतात. आणि जो काही थोडाफार शिल्लक असतो, द रिमेनिंग ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू व्हॉट? स्टार्च. उरलेला ग्लुकोज त्या कशात कन्व्हर्ट करतात? स्टार्चमध्ये. म्हणून त्यांचं जे रिझर्व फूड आहे ते काय आहे? स्टार्च आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की, आणि ज्या वेळेला त्यांना जास्त अन्नाची गरज पडेल त्यावेळेला त्या याच्यातनं स्वतःची गरज भागवतील. सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ग्रुप ऑफ प्लांट्स, दॅट इज वी आर कॉलिंग दॅट थॅलोफायटा. दे हॅव सेल वॉल. त्यांच्याकडे फार चांगली अशी सेल आहे, सेल वॉल आहे. सेल वॉल त्यांच्याकडे खूप वेल डेव्हलप अशी सेल वॉल आहे. आणि ती कशाची बनलेली असते? इट इज कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. अराउंड देअर सेल्स. त्यांच्या सेलच्या अवतीभोवती एक वॉल तयार होते ज्याला आपण सेल वॉल म्हटलं. आणि ती कशाची बनलेली असते? सेल्युलोजची बनलेली असते. इट इज अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. आपण याच्या आधी पाहिलं आहे की यांच्याकडे वस्क्युलर टिश्यू नाही आहेत. अनलाईक अदर प्लांट, झायलम आणि फ्लोएम जसे इतर प्लांटकडे असतात तसे यांच्याकडे नाही आहे. यांच्याकडचे जे हा जो डिव्हिजन ऑफ थॅलोफायटा आहे याचं पुढे जे क्लासिफिकेशन होते बघा. थॅलोफायटा is further classified into
बघा 2 डिव्हिजन्स 2 into 2 सब divisions, that is what? Algae and fungi. आत्ताच आपण बघितलं. ओके, कोणी फंगी म्हणतं, कोणी फंजाय म्हणतं. So now see some about algae. I will tell some more characters about algae. Very little part they have given in the state board book. So we will go with our state board book. See the algae. In Marathi it is called as शेवाळ. शेवाळ वर्गीय वनस्पती, आणि त्याला आपण आणखी चांगल्या भाषेत म्हणू शकतो शैवाल. ओके, आणखी चांगल्या भाषेत तुम्ही म्हणू शकता शैवाल. हे सरळ सरळ कसे आहेत बघा. पूर्ण हरित वनस्पती आहे. कंप्लीट बॉडी इज कंप्लीटली द बॉडी इज ग्रीन इन नेचर. दे आर क्लोरोफिल बिअरिंग थॅलॉइड्स, म्हणून त्यांना म्हणतात दे आर क्लोरोफिल बिअरिंग थॅलॉइड्स. आता हे सुद्धा ऑटोट्रॉफिक आहेत. परत हा शब्द येतोय, तुम्हाला व्यवस्थित हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ऑटो मीन्स स्वयं अँड ट्रॉफिक मीन्स पोषण. स्वतःचं पोषण स्वतः करणाऱ्या वनस्पती, दॅट इज ऑटोट्रॉफिक. अँड लार्जली ॲक्वॅटिक, जास्तीत जास्त या वनस्पती तुम्हाला ॲक्वॅटिक आढळतील, म्हणजे पाण्यामध्ये आढळतील. पाण्याशिवाय त्यांचं जमणार नाही. ॲक्वॅटिक. बघा, अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी. दीज प्लांट शो ग्रेट म्हणजे खूप जास्त प्रमाणात. डायव्हर्सिटी म्हणजे व्हॉट? विविधता. ओके, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्या तुम्हाला आढळतील. डायव्हर्सिटी. दे मे बी युनिसेल्युलर. कशाबाबत डायव्हर्सिटी आहे बघा. काही अल्गी तुम्हाला युनिसेल्युलर डायव्हर्सिटी म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणात विविधता दाखवतील तुम्हाला त्या. बघा, युनिसेल्युलर. काही तुम्हाला मल्टीसेल्युलर पण सापडतील. काही अल्गल फॉर्म तुम्हाला मल्टीसेल्युलरमध्ये पण मिळतील. म्हणजे काय की काही अल्गी ह्या एकपेशीय आहेत, काही शैवाल वर्गीय वनस्पती या मल्टीसेल्युलर आहेत, काही मायक्रोस्कोपिक आहेत. मायक्रोस्कोपिक म्हणजे काय? सूक्ष्म आहेत. त्या मायक्रोस्कोप शिवाय तुम्हाला त्यांचं निरीक्षण करता येणार नाही. दॅट इज मायक्रोस्कोपिक. आणि काही मात्र खूप मोठ्या आहेत आकाराने, ज्याला आपण म्हणतो लार्ज. सम शो व्हेरी लार्ज फॉर्म्स विच यू कॅन सी विथ युअर नेकेड आईज अँड दे विल शो द लार्ज बॉडी. ओके, नाव एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये घेतलेलं आहेत. एक्झाम्पल बघा तुमच्या बुकमधल्यानुसार. आपल्याकडे आहे स्पायरोगायरा. फिलामेंटस बॉडी आहे या शेवाळाची, म्हणजे अल्गीची. नंतर आहे युलोथ्रिक्स पण तुम्हाला दिला आहे. अल्व्हा, एकदम चपटी बॉडी असते अल्व्हाची. नंतर सॉर्गॅसम. आपल्या बुकमध्ये या सगळ्या दाखवलेल्या आहेत, एक्सेट्रा. इतके आपल्याला उदाहरणं घेतले आहेत अल्गीचे. ओके, नाउ सी द नेक्स्ट डिव्हिजन, सब डिव्हिजन ऑफ algae, that is what? Fungi. That is some people may say fungi. Fungi. आता बघा यांना काय म्हटलंय? they are बघा वर्ड बघा, a chlorophyllus.
अ क्लोरोफायलस मीन्स व्हॉट? बघा खूप सोपा अर्थ आहे. मीनिंग they do not produce what? Chlorophyll. The word chlorophyllus having chlorophyll. ते क्लोरोफिल तयार करू शकत नाही. ओके, ज्या वनस्पती क्लोरोफिल तयार करू शकत नाही म्हणजे ज्यांच्याकडे क्लोरोफिल नावाचा पिगमेंटच नाही आहे त्या वनस्पतींना आपण वर्ड बनवला अ क्लोरोफायलस. ओके, म्हणजेच याचा मीनिंग काय झाला? इट इज व्हेरी क्लिअरली जर त्या क्लोरोफिल त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट त्यांच्याकडे नाही आहे याचा मीनिंग असा होतो की ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही म्हणजेच ते ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन पण दाखवत नाही म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही म्हणजेच ते कोण असायला पाहिजे? दे आर हेटेरोट्रॉफिक. ते कोण आहेत? हेटेरोट्रॉफिक आहेत. म्हणजे काय? परपोषी. हेटेरोट्रॉफिक थॅलोफाइट्स असं त्यांना वर्णनात घेतलं जातं. दे आर थॅलोफायटा बट दे आर इन्क्लुडेड इन द हेटेरोट्रॉपिक प्लांट ग्रुप. ते परपोषी आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. बघा बराच वेळा अल्गी आणि फंगी हे दोघं जण पण आपल्याला सिम्बायोटिक मोड ऑफ सिम्बायोटिक नावाचा एक वेगळा प्रकार शो करतात. दॅट इज सिम्बायोसिस. सिम्बायोसिस म्हणजे मराठीमध्ये त्याला तुम्ही सहजीवन म्हणता. सिम्बायोसिस. ओके, सी अबाउट फंगी. बघा समटाइम्स टू ओव्हरकम द सिच्युएशन फंगी मे डेव्हलप अ सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ अल्गी. कधी कधी हा जो फंगी आहे हा एल्गी सोबत नवीन रिलेशनशिप तयार करतो. त्या रिलेशनशिपला आपण म्हणतो सिम्बायोटिक रिलेशनशिप. ओके, आपण पाहिलं सिम्बायोटिक रिलेशनशिप. ओके, बघा मग आता अल्गी काय करणार आहे? बघा अल्गी कॅन प्रोड्यूस फूड. ओके, हा जो अल्गी आहे हा काय करेल? प्रोड्यूस फूड. का बरं तो फूड प्रोड्यूस करू शकतो? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ व्हॉट? अल्गी. मीन्स ॲज इट हॅज क्लोरोफिल. त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे म्हणून ते काय बनवू शकतात? स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात. आणि मग याच्यातला दुसरा जो पार्ट आहे या रिलेशनशिपमधला दॅट इज फंगी. तर फंगी काय करतंय? बघा फंगी इन रिटर्न प्रोवाइड सेफ म्हणजे सुरक्षित एन्व्हायरमेंट एक सुरक्षित वातावरण ती तयार करते. दॅट शिल्ड द एल्गी फ्रॉम UV रेज. राईट. आता फंगीमुळे अल्गीच्या अवतीभोवती एक सुरक्षित कवच तयार होतं, शिल्ड तयार होतं आणि त्या शिल्डमुळे काय होते? अल्गीची UV रेज म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज जे सूर्याचे अतिनील किरणं जी असतात त्याला आपण UV रेज म्हणतो. या रेजपासून अल्गीची सुरक्षा होते. तर दोघांनी पण एकमेकांचा काय केला आहे? फायदा केला आहे. सिम्बायोटिक रिलेशनशिपमध्ये अर्थच असा होतो की दोन ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व असतात आणि ते दोघंही एकमेकांचा केवळ फायदा करतात. म्हणून आपण असं म्हणतो द म्युच्युअल कॉम्बिनेशन बिटवीन टू ऑर्गॅनिझम्स इन विच बोथ ऑफ देम आर बेनिफिटेड. बेनिफिट होणे म्हणजे काय? फायदा होणे. इथे अल्गीने फंगीला फायदा केला आहे, फंगीने अल्गीला फायदा केला आहे. अशा रिलेशनशिपला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो. हे अल्गी आणि फंगीचं आपण पाहिलं आहे. आणि आता
अशा पद्धतीने आपण इथे अल्गी आणि फंगीचा एक एक्स्ट्रा कॅरेक्टर बघतोय की ते काही प्रमाणात सिम्बॉयसिस करतात आणि सिम्बॉयटिक रिलेशनशिप तयार करतात. तर इथे आपण टोटल थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत आणि त्याच्यातला हा डिव्हिजन फर्स्ट होता थॅलोफायटा. आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ब्रायोफाइट्सबद्दल बघणार आहोत. तोपर्यंत हे संपूर्ण जी माहिती मी तुम्हाला दिली ती व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तोपर्यंत गुड बाय.